भाजपाकडून लोकसभेची नुकतीच पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीतून पक्षासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आहे, असे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे विकासप्रिय आणि रस्ते मंत्री म्हणून ज्यांनी संपूर्ण देशात जगात ओळख निर्माण केली, त्या नितीश गडकरी यांचं नाव वगळण्यात आल्यामुळे भाजपच्या या गलिच्छ राजकारणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची नावंही माहीत नव्हती, तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे विचार गावखेड्यात सर्वदूर पोहोचवण्यामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राज्यामध्ये कोण असेल तर ते नितीन गडकरी, आणि अशा या नेत्याला भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पहिल्या यादीत स्थान न दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या या गलिच्छ राजकारणाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. बेहिशोबी मालमत्तेचा आरोप असणारे कृपाशंकर सिंह यांना पहिल्या यादीत स्थान दिलं आहे, परंतु नितीन गडकरी यांना डावललंय. हे राजकारण पूर्णपणे हुकुमशाहीचं असल्याचं यावेळी उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे. आमचं हिंदुत्व हे भुकेलेलं अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणार असून भाजपाप्रमाणे नुसत्या घोषणा आणि फसवाफसवी हे आम्हाला मान्य नसल्याचं उद्धवसाहेब ठाकरे यांनी परखडपणे सांगितलं आहे.